नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आपल्यापैकी बऱ्याच जणांना रोज रोज नाश्त्याला काय बनवू हा प्रश्न पडतो. परंतु रोज रोज तेच ते कांदे पोहे, शिरा, उपीट खायला कंटाळा येतो. तर अशा वेळेस तुम्ही अर्धा तासामध्ये तयार होणारा हा नाश्ता करायलाच हवा. आज आपण एकदम हलकी फुलकी जाळीदार अशी खमणी इडली करणार आहोत. चला तर मग अजिबातही वेवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याचबरोबर इडलीबरोबर खाण्यासाठी गोड चटणीही करणार आहोत. सर्वात प्रथम चटणी करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेतलेला आहे. त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घालून घेऊया. आता ही कढई उचलून गॅसवरती ठेवून द्यायची आहे. पाण्यामध्ये गूळ पूर्णपणे विरघळून घेतल्यानंतर हे पाणी गाळून घेऊया. अशा प्रकारे गुळाचं पाणी गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये काही कचरा असेल तो निघून जातो. आता हे गुळाचं पाणी परत या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा काळे तीळ घालूया, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, पाव चमचा लाल तिखट घालून घेऊया. आता ही कढई परत एकदा गॅसवरती ठेवून द्यायची आहे. ही गोड चटणी थोडीशी दाटसर होण्यासाठी इथे मी या बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेऊया. हे कॉर्नफ्लोअर या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे या पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे. आता हे कॉर्नफ्लोअरची पेस्ट यामध्ये घालून घेऊया व एकदम मंद आचेवरती 2 ते 3 मिनटासाठी हे पाणी आटवून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर इथे हे पाणी थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे. असंच आपल्याला ही गोड चटणी हवी आहे. ऐन वेळेस अजिबातही गडबड होऊ नये म्हणून या इडली प्लेट्सला थोडंसं तेल लावून घेऊया. इडलीच्या मिश्रणामध्ये सोडा मिक्स केल्यानंतर लगेचच इडल्या प्लेट्स भरून घ्यायच्या आहे, म्हणून आधीच आपल्याला ही सर्व पूर्वतयारी करावी लागणार आहे. खमण इडलीचं बॅटर करण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये पाऊण वाटी पाणी घालून घेऊया. 2 चमचे साखर, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालू शकेल. चवीनुसार मीठ घालून घेऊया. इडली मऊसूत होण्यासाठी यामध्ये 4 चमचे तेल घालूया. चिमूटभर खायचा पिवळा रंग घालून घेऊया. इथे तुम्ही रंगाऐवजी थोडीशी हळद घातली तरीही चालू शकेल. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यातील साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आता ज्या वाटीने आपण पाऊण वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे 1 वाटी चाळून घेतलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे. हे सर्व बेसन पीठ या पाण्यामध्ये घालून घेऊया. एकदम दाबून इथे मी बेसन पीठ भरून घेतलेलं आहे. छान जाळीदार तयार होण्यासाठी 2 ते 3 मिनटासाठी एकच डिरेक्शनने अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर अशा कन्सिस्टन्सीचं इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. खूप जास्त घट्टही झालेलं नाही, खूप जास्त पातळही झालेलं नाही. ढोकळा एकदम जाळीदार होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा सोडा घालून घेऊया. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालून घेऊया. परत एकदा हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळासाठी हलवत राहायचं नाही. मगाशीच आपण या इडली प्लेट्सला तेल लावून घेतलेलं होतं. यामध्ये थोडं बॅटर भरून घेऊया. 5 मिनटापूर्वीच इथे या इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं होतं. या पाण्याला उकळी आल्यानंतर या सर्व प्लेट्स यामध्ये ठेवून देऊया. आता यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनटासाठी इडल्या शिजवून घेऊयात. जवळपास 12 मिनटानंतर इडल्या कशा शिजल्या आहेत ते चेक करूयात. हात थोडासा ओला करून इडलीला टच केल्यानंतर इडली हाताला अजिबातही चिकटत नाही, म्हणजेच आपली इथे इडली शिजलेली असे समजावे. गॅस बंद करून 5 मिनिट तर यावरती झाकण ठेवून अशाच इडल्या ठेवून देऊया. इडलीला तडका देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा भरून मोहरी घालून घेऊया. मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे घालूया. थोडासा हिंग घालून घेऊया. 7 ते 8 कढीपत्त्याचे पाणी घालूया. 5 ते 6 मिरच्याचे तुकडे घालून घेऊया. अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा साखर घालून घेऊया. आता ह्या पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे. आता या खमणी इडल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घेऊया. तर अशा प्रकारे चमच्याने त्याचे कडा थोड्याशा सैल करून घ्यायच्या आहेत. अगदी अलगद या इडल्या निघत आहेत. एकदम मस्त अशा झालेल्या आहेत. यातील एक इडली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. एकदम जाळीदार हलकी फुलकी बनलेली आहे. अशा प्रकारच्या खमण इडल्या तुम्ही घरी तर खाऊ शकता, परंतु लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. दिसायलाही एकदम छान दिसतात. आता हा तडकाही कोमट झालेला आहे, तो यावरती ओतून घेऊया. सजावटीसाठी यावरती थोडंसं सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेतलेला आहे. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही घालून घेतलेली आहे. एकदम रसरशीत इथे आपल्या खमण इडल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा नेहमीचा खमण ढोकळा करण्यापेक्षा
अशा प्रकारच्या खमण इडल्या नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. तसेच जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.